अप्रतिम मीडियाच्या वतीने आपलं नम्र वंदन मी करतो आणि एक माणूस म्हणून मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांचे उत्तर आपण आपल्या रूपाने रामकृष्ण महाराज आणि विवेकानंद स्वामी हेच आम्हाला सांगणार आहे अशा भावनेने मी आपल्याला विचारतोय. आपण या मराठवाड्यामध्ये एक ऐतिहासिक वास्तू रामकृष्ण मिशन या ध्यान मंदिराच्या रूपाने उभी केलेली आहे. आपण सातत्याने गेल्या अनेक दशकापासून ही आत्मसेवा करताय आणि लोकांना त्याचा उपयोग होतोय वेगवेगळ्या पद्धतीने. मग ते लहान मुलांना शिक्षण असेल किंवा प्रत्येक वयाच्या माणसाला आत्मज्ञान असेल वेगवेगळ्या प्रकारचं. तर हे आत्मज्ञान एक चांगलं चारित्र्य घडवणं, मनाची मशागत करणं, मनाचा निरोध नेमका कुठं आहे हे सांगणं आणि प्रत्येक कर्मयोगाला काय महत्त्व आहे हे तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यातून सांगत आलेला आहात. आणि एवढा मोठा आपण भव्य दिव्य म्हणजे सगळ्या अर्थाने फक्त दृश्य रूपाने नाही तर तो आत्मतेचं जे सूक्ष्म त्याचा जो प्रारूप आहे ते खूप मोठं आहे. आपण एक प्रतीक त्या मानाने इथं उभं केलेलं आहे आणि ते मराठवाड्याला निश्चित भूषणावं आहे. आता आम्ही चौथा स्तंभ नावाचा जो एक उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या पत्रकारांना आम्ही पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतो. तर त्या गौरव करण्यामागे की मूळ बेस त्यांच्या कामाचा जो असा आहे की शाश्वत विकास. अप्रतिम मीडिया जे करतं ते डेव्हलपमेंट जर्नलिझम करतं. हे जर्नलिझम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पर्यावरण असेल, शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल यासंबंधी ह्या पत्रकार म्हणून ते त्यांची कोणती भूमिका बजावतात, समाजातल्या कोणत्या समस्या मांडतात या सगळ्या लक्षात घेऊन ते पुरस्काराचं स्वरूप आम्ही ठरवत असतो. आणि तो व्यक्ती ती टी व्ही चॅनलचा असेल, न्यूजपेपरमधला असेल किंवा नवीन वेब जर्नलिझममधला असेल त्याचा सन्मान आम्ही करत असतो. आता स्वामीजी मला एक असं सांगा की युनायटेड नेशननी ठरवलेलं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स की जे सगळ्या जगाला लागू आहेत. आपले पंतप्रधान सांगतात की शेतीचं उत्पन्न आम्ही येत्या 5 वर्षामध्ये दुप्पट करू. मग आता मराठवाड्यासारख्या परिस्थितीमध्ये आपण बघताय की शेतकरी हा उद्विग्न झालेला आहे. नैसर्गिक संकट आहेत या सगळ्या म्हणजे तो मोठा उद्विग्न झालेला आहे. मग त्याला आता हे शाश्वत विकास, शाश्वत शेती करायची आणि त्यामध्ये दुप्पट उत्पन्न त्याला करायचं आहे. तर याच्याकडं तुम्ही कसं बघता? त्याच्यानंतर शिक्षण आहे, आरोग्य आहेत, वेगवेगळे विषय आहेत की प्रत्येक ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंटला अतिशय महत्त्व आलेलं आहे. आणि या डेव्हलपमेंटला एक आत्तापर्यंत जोहान्सबर्ग असेल, पॅरिस असेल किंवा अहमदाबाद असेल, आपल्याकडचं नवी दिल्ली असेल, या सगळ्या ठिकाणी जे जागतिक तज्ज्ञ, विचारवंत, याच्यातले अभ्यासक यांची जी चर्चा झाली तर त्याच्यातून एकच सार पुढं आलेलं आहे की मानवता आणि अध्यात्म याच्या चौकटीमध्ये बसून शाश्वत विकास केला जाऊ शकतो. तर याविषयी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. पत्रकारिता ही फारच महत्त्वाची बाजू आहे समाजाची आणि पत्रकारितेच्या माध्यमातून बरेचसे अतिशय गंभीर आणि महत्त्वाचे विषय हे समाजापुढे मांडले जातात. आणि याच्यामध्ये अधिकतर भौतिक विकासाचा विचार केला जातो की माणसाला अन्न, वस्त्र, निवारा किंवा त्याच्या आवश्यक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्याचं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. त्याला खायला पुरेसं अन्न मिळालं पाहिजे, त्याला निवारा पाहिजे आणि ज्या गरजा खूपच महत्त्वाच्या आहेत त्यांची पूर्तता झाली पाहिजे. आणि त्यामध्ये शिक्षणाचं खूप महत्त्व आहे. त्याची जागृती सगळ्यात महत्त्वाची. माणसाला त्याला ते जागा झाला पाहिजे तो. आणि त्यासाठी मग सगळे समाजाचे जे सुविद्य लोक असतात, सुजाण लोक असतात ते सतत प्रयत्न करत असतात की कशा प्रकारे माणसाला मदत केल्या जाऊ शकते. आणि सगळेच घटक जे जबाबदार घटक असतात समाजाचे, मग त्यात राजकारणी आले, समाजकारणी आले, सगळेच घटक सतत प्रयत्न करत असतात आणि खूप फरक पडत असतो. परंतु हे जर करत असताना
जो तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणता, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि ते डेव्हलपमेंट सस्टेन व्हायला पाहिजे. त्याचे काही विरोधी घटक असतात, त्याच्याकडे जर पुरेसं लक्ष नाही दिलं तर ते डेव्हलपमेंट वाटतं सुरुवातीला दृश्य असतं, पण नंतर मात्र ते डेव्हलपमेंट राहत नाही आणि ते सस्टेनेबल पण राहत नाही, ते टिकत नाही, टिकाऊ राहत नाही. त्यामुळे त्याला दुसरी एक बाजू जी आहे आपल्या जीवनाची, ती म्हणजे आपलं जीवन फक्त आपल्या गरजा पूर्ण करणं हे जीवन नाही, पण आपली आणखी एक फार मोठी गरज आहे आपलं अंतर्जीवन. त्याला आपण चारित्र्य निर्माण म्हणतो. स्वामी विवेकानंदांनी किंवा सगळ्या संतांनी, असे कोणते संत नाही की ज्यांनी चारित्र्य निर्माणावर भर दिला नाही. धर्म म्हणजे चारित्र्य निर्माण. चारित्र्य निर्माणाचं कार्य फक्त धर्मच करू शकतो, कारण धर्माने सांगितल्यानंतरच लोक ते गंभीरपणे घेतील. तर हे चारित्र्य निर्माणाचं जर आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं की त्याचं महत्त्व कमी केलं किंवा ते अनावश्यक असं आपण लोकांच्या मनावर बिंबवलं तर जे काही होईल त्याचा परिणाम आपल्याला आज दिसतो की माणूस म्हणजे चारित्र्यवान माणूस. अगदी लहानपणापासून त्याला आपण चारित्र्यवान होण्यासाठी संस्कार आईवडील टाकतात, शाळा टाकतात, त्याचेच असतं सगळे काही घटक. पण ते जर त्याचं महत्त्व कमी झालं तर त्याचे परिणाम आपल्याला समाजावर निगेटिव्ह दिसायला लागतात, नकारात्मक त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की आता एक छोटंसं उदाहरण घेतलं, व्यसनांची वाढ, व्यसनाला प्रतिष्ठा मिळाली आहे. आता व्यसन हे पूर्णपणे घातक आहेत, सगळ्यांसाठीच घातक आहेत, परंतु नवीन पिढीसाठी, तरुण पिढीसाठी घातक नक्कीच आहेत ते. आता ते जर वाढले तर तुमचा शाश्वत विकास हा जो स्वप्न आहे ते नाही साकार होऊ शकणार. कारण व्यसनांनी तुमचा उत्साह कमी होईल आहे, तुमच्या जीवनाला चुकीची दिशा मिळेल आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल, अपराधी वाढेल. मात्र समाजाचा विकास होणार कसा? इतके निगेटिव्ह फॅक्टर, माणसं गुन्हेगार झाले आणि हे व्यसन हे माणसाला गुन्हेगार बनवतात, तर शाश्वत विकास होणार कसा? त्यामुळे आता तुम्ही व्यसन करू नका, आपले सद्गुण अंगी बाळगा, नंतर तुम्ही सदाचार करा, सत्कार्य करा की नाही. हे जर आपण वारंवार लोकांच्या मनावर बिंबवलं नाही तर ते तुमचा हा विकास होणार कसा? विकास होणार कसा आणि सस्टेनेबल विकास होणार कसा? म्हणून आपण जे संस्कार टाकतो ते खूप महत्वाचे आहे आणि मनाची हानी झाली नाही पाहिजे की नाही. याविषयी जोपर्यंत जसं तुम्ही म्हणा युनोचं उदाहरण दिलं आहे की युनायटेड नेशन्सनी ह्या वेगळ्या प्रकारे त्याचा विचार करण्याचा सुरुवात केलेली आहे. इतके दिवस आपण फक्त भौतिक विकास झाला आणि मग सगळं समजलं पुढे काय करायचं, आपोआपच बाकीचे विकास होते. ही कल्पना पूर्णपणे भ्रामक आहे, असं कधीच होत नाही की नाही. कारण पूर्वी कधी झालं नाही, आता होत नाही, पुढे कधी होणार नाही की नाही. माणसाच्या भौतिक गरजा झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण होत असताना त्याला भौतिक गरजाच फक्त माणसाच्या गरजा नसतात, त्याचं चारित्र्य निर्माण हा फार मोठा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावर संपूर्ण भर दिला पाहिजे की नाही. म्हणजे त्याला शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं आणि त्याची स्किल वाढवली आणि म्हणजे मग तो झाला असं चित्र तर दिसत नाही आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्याकडे शिक्षण हे लोक कमी होते, सुशिक्षित लोक कमी होते, त्यांची अमाप संख्या वाढलेली आहे की नाही. अमाप कॉलेजेस झाली आहेत, असंख्य कॉलेज झालेली आहे, सगळ्याच प्रकारची कॉलेज झाली आहेत, लोक स्किल झाले. आपल्याकडे आता सगळे इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, IAS ऑफिसर्स आहे, सगळ्याच क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहे. भारतामध्ये त्या प्रकारचं डेव्हलपमेंट नाही झालं. याचं कारण काय? जी लोक निर्माण झाली आहे ती फक्त पैसे कमावून निर्माण झाली आहे, चारित्र्यवान लोक निर्माण नाही झाली. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या आधीची चारित्र्यवान लोक होती आहे की नाही, ती चारित्र्य निर्माण करण्याची जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे मंद झाली, थंडावली आणि संपलीच. त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. शिक्षणामध्ये चारित्र्य निर्माण कोण करू शकतं? कोणीच करू शकत नाही. अगदी आईवडील सुद्धा करू शकत नाही. ते फक्त त्यांच्या म्हणण्याचा, कोणाच्या म्हणण्याचा जर परिणाम होणार असेल तर तो म्हणजे फक्त धर्माचा होतो, संतांचा होतो. विवेकानंदांचं जीवन डोळ्यासमोर, विवेकानंद, तरुणांना विवेकानंद अगदी आपले आदर्श वाटतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते कितपत चालू शकतात हा भाग वेगळा.
पण विवेकानंदांनी काही सांगितलं, स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ, आहे की नाही. बळ हेच जीवन आहे, दुर्बलता हा मृत्यू आहे, हे सांगितलं. मुलांना एकदम त्याचं पटेल आणि ते एकदम त्याप्रमाणे त्यांच्यावरती प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा कोणतेही सामाजिक शाखा, ज्ञानशाखा देऊ शकणार नाही. म्हणून रामकृष्ण मिशन म्हणा की कोणती संस्था माझा, यांचं हेच मुख्य कार्य आहे. आता मंदिर मानली प्रेरणा देण्यासाठी आहे. लोक जर बसले तिथे, त्यांना एक आपल्या उच्च जीवनाची प्रेरणा, माणूस अंतर्मुख होते. बरोबर. आज अंतर्मुखता नाहीच आहे. आपण कुठल्या मार्गाने जातोय, काय होईल आपल्या 5 वर्षांनी, आपल्या जीवनाचं काय होईल आहे, 10 वर्षांनी काय होईल आहे, याचा विचार करण्याची आपल्याला काही आज नाही. आज मला काय पाहिजे, आजच पाहिजे. आपल्याकडे तो पेशन्स नाही आहे. आणि आपल्या अहंकाराची खूप वृत्ती करून टाकली आहे की नाही. तर अहंकारात जितका होईल वाढेल माणसाचा, तो स्वाभिमान नाही आहे, तो अहंकार आहे. तो अहंकार माणसाचं नुकसान करतो, माणसाची खूप हानी करतो, माणसाच्या आयुष्याची हानी करतो. या गोष्टींना सांगणार कोण आणि सांगितलं त्याला पटणार कशा. त्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान, धर्माचं ज्ञान म्हणजे कर्मकांड हा धर्माचा एक भाग झाला. बरोबर. त्याची आवश्यकता आहे की नाही. जसं आपल्याला प्रायमरी जायचं तर आपल्याला KG ची आवश्यकता आहे, नर्सरीची आवश्यकता आहे, प्ले ग्रुपची आवश्यकता आहे की नाही. एकदम त्याला आपण प्रायमरी वर्गामध्ये मुलाला टाकू शकत नाही. तसंच धर्मामध्ये सुद्धा KG ची अवस्था असते, प्रायमरी अवस्था असते, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. आणि त्या गोष्टी झाल्यानंतर मग त्याला तो सक्षम होतो पुढचे पाठ घ्यायला, पुढच्या वर्गात जायला. म्हणून आपण धर्माच्या जे बाह्य रूप आहेत त्याच्यावर टीका निंदा करून नाही चालणार, कारण ते महत्वाचे अंग आहे की नाही. त्याचा अंगीकार करूनच आपण एक एक पायरी पुढे जाऊ शकतो आणि एक पूर्ण चारित्र्यवान आणि संपूर्ण माणूस तयार करू शकतो. बरोबर. तो आदर्श आपल्या समाजासमोर सतत राहायला पाहिजे, तरच माणसाच्या चुका होतात त्या कमी होतील. स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध वाक्य आहे की तुमच्यासमोर आदर्श असेल तर तुमच्याकडून 10,000 चुका होतील, नसेल तर तुम्ही 50,000 चुका करणार. आणि तो आदर्श हा नेहमी सर्वोच्च असायला हवा. म्हणजे आपण कोणता आदर्श होतो, सर्वोच्च आदर्श हा आपण चारित्र्याचा ठेवू शकतो. तुम्ही चारित्र्यवान होणं फार कठीण आहे, कारण माणसाला हे जे बाकीचे फोर्सेस आहेत, आकर्षण आहेत, प्रलोभन आहेत, त्यांचा जोर एवढा असतो, मोहाचं आकर्षण एवढं असतं की तुमच्यामध्ये जर आंतरिक शक्ती नसेल, बळ नसेल, तर माणूस तिथे पराभूत होतो आहे की नाही. तर ते तुमचं बळ जर आतलं असेल तर तुम्ही त्या प्रलोभनाला तोंड देऊ शकता, तुम्ही पराभूत होऊ शकणार नाही. नाही तर माणसं आपण भारतात बघतोय की लोक भ्रष्टाचार म्हणजे काय आहे, भ्रष्टाचार म्हणजे प्रलोभनाला बळी पडले आहेत. तुम्हाला पैशाची गरज नाही आहे, पण तुमच्यासमोर प्रलोभन, पैशाचं धनाचं प्रलोभन आहे, तर तुम्हाला ते टाळू शकत नाही, कारण तुमच्याकडे बळच नाही आहे. मानसिक बळच तुमच्याकडे नाहीच आहे. मानसिक बळ नाही आहे, चारित्र्याचं बळ नाही आहे, तुम्ही सहजपणे छोट्याशा याला बळी पडता. आता तुरुंगामध्ये काही फक्त अपराधीच जातात तसे नाही, सगळ्याच प्रकारचे अपराधी असतात. फक्तच काही गुन्हेगार आहेत, व्हाईट कॉलरवाले किती लोक आहेत, सगळ्याच क्षेत्रातील लोक तुरुंगात असतात. लहान मुलापासून तर सगळ्या क्षेत्रात असं कोणी तुरुंग. याचा अर्थच काय आहे की आपल्यामध्ये ते बळ नाही आहे, शक्ती नाही, दैवी शक्ती आपल्यात नाही आहे, आत्मिक शक्ती नाही आहे. ते आत्मिक शक्ती झाली की किती मोठं प्रलोभन झालं त्याला संत तोंड देऊ शकतात की नाही. कारण काय, तुकाराम महाराजांचं उदाहरण देतो आपण. त्यांच्याकडे सगळे नजरा आणि शिवाजी महाराज पाठवलं, त्यांनी परत पाडून दिलंय. हे कशाचं उदाहरण आहे, हे उदाहरण आहे त्यांच्याकडे आत्मिक बळ होतं म्हणून तुकाराम महाराजांचं काही महत्व वाटलं नाही की नाही. ते एक प्रकारचं प्रलोभन, त्यांनी काही त्यांना प्रलोभन म्हणून नाही पाठवलं शिवाजी महाराजांना. एक गरज आहे, एक संत आहे, पाठवलं, त्याचा उपयोग वगैरे सत्पत्रित काहीतरी उपयोग होईल त्याचा. पण तुकाराम म्हणून ते अव्हेरलं, याचं कारण त्यांच्याकडे आत्मिक बळ आहे. रामाने ते हे आहे राज्य, युवराजपद आहे, वनवास घेतला आहे की नाही. याचं कारण काय, त्यांच्याकडे तेवढे वनवास घेण्याची काही फार मोठी नुकसान नाही आपलं, किंवा युवराजपद जाणं हे पण काही फार मोठं नुकसान नाही आहे. पण आपण असत्य आचरण करणं हे मात्र फार मोठं नुकसान आहे. हे जर लोकांना नाही समजलं, कथा याच्यातून, गोष्टीतून, रामायणातून, महाभारतातून किंवा चांगल्या लोकातून, त्यांना संस्कारच पडणार नाही. आज जे होते संस्कार टाकला जात नाही. बरं, आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही वर्णन केलं, म्हणजे मी जे म्हटलं की शाश्वत विकास, त्याला चौकट अध्यात्म आणि मानवतेची, विचारांची,
तर तुम्ही खूप छान पद्धतीने आधी अंतर्मुख होऊन स्वतःचं शुद्धीकरण मनाचं विचारांचं केलं पाहिजे हे सांगितलं. आता मला हे सांगा की या मठाच्या माध्यमातून आपण केव्हापासून कार्याला इथं सुरू केली औरंगाबादला, आणि कुठले कुठले कार्य आत्ता चालतात, किंवा कशी सुरुवात झाली, किंवा पुढं काय प्रकल्प आहेत या संबंधी, म्हणजे किती कुठल्या घटकातल्या लोकांना त्याचा उपयोग होतोय, कशा पद्धतीने, मग ते आरोग्य असेल, शिक्षण असेल, वेगवेगळ्या पद्धतीने. समजा 4 प्रकारच्या गरजा असतात माणसाच्या. हां तर एक प्रकारची गरज असते पहिले अन्नाची असते. हां पण अन्न आपण एकदा जेवलो तर मग पुन्हा भूक लागते, बरोबर आहे की नाही. म्हणून त्याला म्हणतात अन्नदान म्हणतो आपण. म्हणजे ती थोड्या वेळासाठी असते ती गरज, आपण भागवू शकतो. पण जर तुम्ही त्याला विद्या दिली, शिक्षण दिलं, तर त्याला स्वतःच पोट भरता येईल, बरोबर आहे की नाही. मग त्याला काही मदत करण्याची गरज नाही. म्हणून ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. त्याच्यानंतर प्राणदान आहे. माणसाचे प्राण संकटात आहे की नाही. तो आजारी आहे किंवा त्याला काहीतरी शारीरिक त्याला त्रास आहे, मग त्याला प्राणदान द्यावं लागतं, म्हणजे हॉस्पिटल म्हणा, आहे की नाही. ते तिसरी गरज आहे. आणि चौथी गरज आहे अध्यात्मदान. या 4 गरजा माणसाला असतात, आहे की नाही. या 4ही गरजा फार महत्वाच्या आहेत, आहे की नाही. तर परंतु या 3 गरजा ज्या आधीच्या आहेत त्या आपण किती भागवल्या तरी पुन्हा पुन्हा उद्भवतात. नेहमीसाठी ते कधी संपू शकत नाही. माणसाला तुम्ही किती प्राणदान दिलं तरी शेवटी तो मरणारच, आहे की नाही. तेव्हा तुम्ही अनंत काळापर्यंत जगू शकत नाही. भूक दही लागणारच, आहे की नाही. आणि विद्येचा काही उपयोग नसतो नंतर, आहे की नाही. या काळानंतर त्याचा विद्येचा काहीच उपयोग नाही आहे. पण ज्याचा उपयोग सदोदित राहील, अनंत काळापर्यंत राहिला आहे की नाही, असं एक अध्यात्मदान असतं. आणि पुन्हा त्याचे वयोगट असतात. अगदी लहान मुलांची गरज वेगळी असते, प्रत्येक वयाप्रमाणेची तरुणाची गरज वेगळी असते, वयस्कर माणसाची वेगळी असते, जे सिनियर्स आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांची गरज वेगळी असते. आणि त्या प्रत्येकाला त्याप्रमाणे त्या गरजा त्याच्या पुरवल्या पाहिजे. प्रत्येकाची आवड वेगळी असते, आहे की नाही. एकाला एक गोष्ट आवडत, दुसऱ्या दुसरी आवडत नाही, कारण त्याची मनाची घडण वेगळी असते, त्याचे संस्कार वेगळे असतात, पुन्हा प्रत्येकाची योग्यता वेगळी असते. या सगळ्यांचा विचार करून आश्रमाचे सगळे कार्यक्रम ठरवले जातात, म्हणजे प्रत्येकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. काय काय कार्यक्रम आता इथले जसं आता आम्ही म्हणतो लहान मुलांसाठी, आता समजा अगदी लहान मुलांसाठी कॅम्प्स असतात, समर कॅम्प्स असतात. आता ती मुलं इथे येतात, दिवसभर राहतात, उन्हाळ्यात सुट्ट्या असतात त्यांच्यामध्ये, तर त्याचाच मुलांना खूप फायदा होतो. आता आमचे हे स्पर्धा आहेत, जवळपास औरंगाबादचे सगळे शाळा भाग घेतात, 5000 मुलं भाग घेतात. 200 शिक्षक परीक्षक असतात त्याला. ते विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त आपण करतो. पाठांतर स्पर्धा असतात, विवेकानंदांच्या उतारे, प्रेरक उतारे आपण मुलं पाठ करतात. नंतर समूहांच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये. नंतर कॉलेजच्या मुलांसाठी असतात स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असतात, त्याच्यानंतर निबंध स्पर्धा असतात. अशा वेगवेगळ्या स्पर्धा गेल्या 12-13 वर्षांपासून घेतोय. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो, कारण त्याची गरज आहे मुलांना, आणि पालकांना त्याची खूप गरज वाटते, शाळांना पण गरज वाटते त्याची. अशा प्रकारे नंतर युवकांची कॅम्प घेतो. आताच आपले स्वामी विवेकानंदांच्या शिकागो व्याख्यानाची 125 वर्ष झाली, त्यानिमित्ताने सगळीकडे कार्यक्रम चालू आहे. तर आम्ही इथे एक कॅम्प घेतला होता युवकांसाठी. ते शाळेतले काही कॉलेजची मुलं आले होते, जवळपास 500 मुलं आले होते. तर विवेकानंदांचं जीवन त्यांच्यासमोर ठेवलं, नाटकाच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून. आता ते मुलं अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी म्हणजे काय म्हणतात, स्तब्ध होऊन ऐकत होते, तल्लीन होऊन ऐकत होते ते. आणि इतकं आवडलं ते त्याच्यामध्ये, कारण त्यांची ती गरज आहे. नंतर त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर होण्याचे खूप कार्यक्रम महत्वाचे आहेत. आजकालच्या युवकांना आपण म्हणतो की ते चांगलं, पण चांगलं त्यांना मिळत नाही काही. नंतर जे ज्येष्ठ मंडळी असतात त्यांच्यासाठी प्रवचन असतात. अगदी शाळेत जाणारी मुलं, गरीब मुलं असतात, त्यांच्यासाठी आम्ही कोचिंग क्लासेस चालवतो, की ज्यांच्याकडनं सांस्कृतिक, सामाजिक खूपच मागासलेपण आहे, आर्थिक मागासलेपण आहे, त्यांच्यासाठी. नंतर दवाखाने आहे, आमचे दवाखाने इथेही असतो आश्रमामध्ये, आणि दुर्गम ठिकाणी ते सगळे जातात, आमच्या गाड्या जातात. सातारा डोंगरामध्ये दुर्गम गाव आहे तिकडे आमची ही फिरता दवाखाना जातो. त्यानंतर आमचे 5 गाड्या आहेत, विवेकानंद ज्ञानरथ म्हणून, ते गावागावात फिरत आहे. स्वामी विवेकानंद साहित्य गावागावात
जिथे तिथे कार्यक्रम आहे किंवा बाजार आहे बरं. फिरतंय. जवळपास महाराष्ट्राच्या एक 18-19 जिल्ह्यामध्ये ती फिरते बरं. मोठ्या आणि प्रत्येक ठिकाणी जाते ती गाव. बरं. असे विविध प्रकारचे उपक्रम विविध गट वयोगटासाठी आम्ही करतो. आणि मग उत्सव आणि हे असतं. जसं आता मंदिराचं लोकार्पण झालं 17 नोव्हेंबरला. हो. त्यानिमित्त 3 दिवस कार्यक्रम होते. भारतातून जवळपास 5,000 लोक आले होते. भारतभरातून परदेशातून आले होते आणि साधू पण आले होते. मिशनचे 350 जवळपास. तर ते 3 दिवस विविध कार्यक्रमातून त्यांचं इतकं प्रबोधन झालं आणि हे सगळे पॉझिटिव्ह कार्यक्रम आहे की नाही. यांना म्हणजे खूप आनंद होतो लोकांना आणि एक चांगलं जीवन मिळण्याची प्रेरणा मिळते. एक चांगलं जीवन आदर्श लोकांसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून येतो. अशा विविध नुसतं आश्रम जरी असला मुलं नुसतं जरी आले तरी त्यांच्या जरी चुका झाल्या तर फार मोठी चुका होणार नाही की नाही. नुसतं आश्रमात आले मंदिरात आले बसले आहे की नाही सगळेजण याचं नुसतं ही वास्तू असण्यानेच खूप फरक पडतो आहे की नाही. आम्हाला भेटले साधूंना भेटले तर त्यांनीच त्यांना कारण काही शेवटी रेटा असा असतो जगाचा आहे की नाही प्रलोभनांचा आणि अपराधांचा. पण ते इथे आले तर त्यांच्याकडनं इतके चुका होणार नाही कमी होते आहे की नाही. हे सगळ्या महाराष्ट्राने पूर्ण भारताने अनुभवलं म्हणजे मीडियाच्या रूपाने की हे जे लोकार्पण झालं ते किती अभिनव पद्धतीने झालं. म्हणजे त्याच्यात युवकांचा होता सहभाग आपल्यासारख्या संन्यासी लोकांचा होता आणि जे 5-6 हजार लोक आले होते ते सातत्याने तिथं बसून होते आणि चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता एक शांतता. जसं मगाशी तुम्ही काही भक्तांशी बोलताना सांगितलं की योग्य ठिकाणी ध्यान केलं सत्संगामध्ये किंवा मंदिरामध्ये ते जास्त लाभदायक असतं. तसं तुम्ही तर एक मोठा सोहळा याच्यामध्ये पार पडला. तर ह्या सगळ्या संयोजनामध्ये स्थानिक असतील किंवा बाहेरचे असे कोण कोण लोकांनी तुम्हाला खूप म्हणजे एक व्यवस्थापन पण असतं ना ह्याच्यामध्ये सगळं. आता आमच्या भाषेत सांगितलं की ते इव्हेंट मॅनेजमेंट तर त्या पद्धतीने तुम्हाला कुठून म्हणजे तुम्ही कोणाचा असा उल्लेख कराल की त्यांनी सगळी इव्हेंट मॅनेजमेंट ही मोठा विषय त्याचा एक्सपर्टीज खूप मोठ्या प्रमाणावर. तर इथे तुम्ही आता बरोबर सांगितलं की याची म्हणजे सगळ्यांनी इतकी प्रशंसा केली इथल्या मॅनेजमेंटची आणि अजूनही मला सारखे फोन येतात आहे सारखे पत्र येतात आहे. आम्ही असा न भूतो न भविष्यात असा कार्यक्रम बघितला आम्हाला असं कधी बघितलं नाही आणि पुढे कधी बघायला मिळणार नाही. तर त्याचं ते काय आहे त्याचं काय की असं आम्ही मुद्दामून लोकांना हे काढण्यासाठी त्यांचे डोळे दिपावेत त्यांनी म्हणून नाही केला. आमची नेहमीची पद्धत आहे. आमचे कार्यक्रम असे सतत वर्षभर होतच राहतात मुलांसाठी मुलांसाठी. तर त्या आमच्या डोळ्यासमोर एक उद्देश ठेवून की करत असतो त्याचं मॅनेजमेंट त्याची संयोजन करत असतो नियोजन करत असतो. तर हे माझ्या जेवढ्या काही कल्पना होत्या म्हणजे माझ्या व्यक्तिगत माझी काही टीम आहे त्यांना मी तयार केलेलं आहे. स्त्रियांचा ग्रुप आहे पुरुषांचा ग्रुप आहे. त्या सगळ्यांना मी सतत चर्चा करून त्यांना नेहमी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मी तयार केलेलं आहे. कारण मी एकटं काही करू शकत नाही. मला हे सपोर्ट करणार आहे की नाही. तर ते सगळे तयार केल्यामुळे मी ज्याप्रमाणे विचार करतो त्यांनी त्याप्रमाणे विचार करायला पाहिजे. जसं आपण एक संगीत सभेसारखं आहे. मुख्य गायक असतो त्याला सगळ्यांनी त्या सुरामध्ये त्या वादकांची सगळ्यांची ती तशीच त्यांची ही पाहिजे. वादक म्हणा गायक म्हणा सपोर्ट तर तसे त्याप्रमाणे मी सगळे तयार केले आणि आमची नेहमीच्याच पद्धतीने करतो आम्ही की कुठे गोंधळ व्हायला नको कोणाला त्रास व्हायला नको शिस्त पाहिजे. आपण शिस्त पाळली की बाकी सगळे लोक आपोआपच पाळतात की नाही. आणि हे सगळं करून इव्हेंट मॅनेजमेंट तसं आम्ही इव्हेंट कोणाला एक्सपर्टला बोलावलं नाही. तेव्हा त्यांनी लोक आम्ही इथे शिकायला येतो. लोक म्हणतात की कसं मुद्दाम लोक शिकायला येतात की तुम्ही कसं मॅनेजमेंट करता तुम्ही कशा प्रकारे इतकं व्यवस्थित करू शकता. तर त्याच्यात आमचं जे हे आहे मी इथे मिशनमध्ये गेल्या 40-45 वर्षापासून आहे. तर माझी एक कार्य करण्याची पद्धत आहे. तर त्या पद्धतीने करतो आणि लोकांना ते खूप पसंत पडतं आवडतं. आणि त्याच्यामध्ये असा लोकांना कुठेच काही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम झाला कुठेही काही गैरशिस्त गोंधळ काही कोणालाही काही त्रास झाला नाही. त्याच्यातून आम्ही काही वेगळं असं काही नवीन केलं असं नाही आहे. जरी लोकांना ते खूप आवडलं अभिनव वाटलं युनिक वाटलं तरी आम्ही त्याच्यात मुद्दाम प्रयत्न नाही केला नाही. परराज्यातून ज्यांना मराठी किंवा हिंदी भाषा पण येत नाही असे पण काही लोक होते ते आले राहिले व्यवस्थित. आमचे 3 दिवस हे पंडाल भरले होते. 5,000 लोक पंडाल होता.
आणि आम्ही आधीच ठेवून टाकलं. तर उदाहरण तुम्ही आता चांगला मुद्दा काढला. आम्ही सगळं की ते महाराष्ट्रात जरी आहे सगळे कार्यक्रम हिंदीत झाले पाहिजे. कारण काय हिंदी कार्यक्रम आपलं महाराष्ट्रात मराठीत झाले पाहिजे हा हट्ट नको. कार्यक्रम लोकांना समजला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि हिंदीतले लोकांना 100% काय लोकांना समजतील, काय लोकांना 60% समजतील, काय 50%. पण आम्हाला काही समजत नाही असं नाही होणार. तर त्यामुळे ते तिन्ही दिवस लोक अगदी शांतपणे अगदी तल्लीन होऊन ते कार्यक्रम बघत होते. तर असं लोकांना वाटलं की तुम्ही कसं काय केलं, कोणतं एक्सपर्ट होतं, कोणी एक्सपर्ट नाही, आम्हीच ते केलंय. आणि त्याप्रमाणे मला ती हे मिळाले, लोक मिळाले म्हणजे आमचेच येतले नेहमीच. कारण काही जे लोकांना आपण हे नाही केलेलं, ट्रेन नाही केलेलं, त्या लोकांकडनं आपण मदत नाही घेऊ शकत. त्यांच्याकडनं अडथळा नाही मानू शकतो. कारण त्यांना आमची विजन काय आहे, आमची विचार करण्याची पद्धत काय आहे की नाही ते त्यांना माहीत नसतं. आणि मुख्य म्हणजे ते जे तुम्ही जे लोकांना जो वैचारिक प्रसाद दिला आणि त्यासाठी लोक खिळून तेच जे म्हणले की सलग लोक बसून का होते. कारण की तुम्ही त्याला वेगवेगळे जे माध्यम निवडले. आता ह्या तुमचं सरस्वती भुवन कॉलेज आहे, विवेकानंद कॉलेज त्या मुलांनी केलेलं. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या स्वामींचे वेगवेगळे विषय तुम्ही ते दिले. नाटक आहे, घटना आहे, त्याच्यानंतर एक नाटिका होतं, नाटक होतं. त्याच्यामुळे लोकांना ते खूप म्हणजे तुमची ती फार अभिनव कल्पना होती. कारण नुसतंच तुम्ही प्रवचन ठेवलं असतं तर कदाचित तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण लोक थोडस मग थोडस रेंगाळतात, कंटाळले असते की चाललंय आपलं कीर्तन मग काय. परंतु नेमकेपणाने विवेकानंद काय, कोण आहे, म्हणजे त्यांची काय महिमा आहे त्यांचा, तो तुम्ही नव्याने पुन्हा एकदा बिंबवला सगळ्यांच्या. हे फार मोठं छान काम. आमची सगळी कल्पना होती. ते लोकांना म्हणजे आधी हे नाही पडली, म्हणजे त्यांच्या पचनी नाही पडली. त्यांना वाटत हे कसं काय होणार. पण मला पूर्ण विश्वास होता की आपण ज्या प्रकारे ते हे विषय मांडतोय लोकांसमोर नक्कीच लोकांना आवडणार आणि लोकांना नक्कीच प्रेरणा. सकाळी 8:30-9ला खुर्चीमध्ये बसलेला माणूस संध्याकाळी पण त्याच्या चेहऱ्यावर तेवढीच उत्सुकता होती. रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम आणि सतत सकाळपासून बसलाय तो संध्याकाळपासून बसलेला असायचा. नाही तर माणूस 1-1.5 तास नाही बसू शकत. खूप जरा ते 1-1.5 तास बसतो, पण सतत तो बसायचा, सतत सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा. त्याचं कार्यक्रमाची ती ही होती, आमची जी संयोजन रचना होती ती तशीच होती. आणि लोकांना डोळ्यासमोरच ठेवून हे सगळं नियोजन केलं गेलं होतं. कारण तुम्हाला मी सांगतो की मी बऱ्याच लोकांशी बोललो. अच्छा. म्हणजे गडचिरोलीचे लोक असतील, अमरावती, विदर्भातले, महाराष्ट्रातले असतील, त्याच्यानंतर परराज्यातले बांगला, आगरतला, त्रिपुरा सगळीकडे लोक आलेले होते. मी त्या बहुतेकांशी बोललो. अच्छा, बरं. बहुतेकांशी बोललो. असंच बसू आपण जसं बसलोय ना तसं निवांत वेळामध्ये कुठल्या पोलीस मदत केंद्रात किंवा इकडं तिकडं ते तुमचे हे जयाजी शिंदे, काय सूर्यवंशी, बरेच लोक भेटे. हे अभिषेक त्यांच्याशी बोललो. म्हणजे ते बरंच म्हणजे ते अनुभवलं ते चांगल्या पद्धतीने. आणि मी स्वतः एक तुम्ही होतेच भक्त म्हणून खूप त्याचा आनंद घेतला. खूप छान झालं ते. तर आता हे आपण संख्येने विचारणं योग्य नाही, पण तुम्ही जी गुणवत्ता जी लोकांमध्ये आणखी बांधताय ना, मुलांच्या किंवा ह्या गरजू लोकांच्या, किंवा एकूण जे महत्व सांगताय, आता पुढच्या ह्या काळामध्ये कायमस्वरूपी जसं तुम्ही दर रविवारी राजयोग घेता किंवा कायमस्वरूपी असं अजून काय काय कार्यक्रम चालतात किंवा पुढं काय अजून संदर्भ आहे? आता आमचं आता सध्याच्या याच्याप्रमाणे इथं तुम्हाला सांगितले बघा, ते सगळे कार्यक्रम किंवा जे ॲक्टिव्हिटीज आहे चालूच राहतील. आमचं आणखी एक 15 किलोमीटरवर आमचं परधरी म्हणून गाव आहे डोंगरामध्ये. तिथे आमचं ग्रामीण केंद्र आहे. 4 एकर जागा आहे तिथे. तिथे पण काही ग्रामीण मुलांसाठी चालतं. कुठे म्हणले तुम्ही? देवळाई आहे ना. देवळाईच्या पलीकडे गांधीली आहे ना, गांधीली तिकडे कार्यक्रम आमचे. तिथे दवाखान्यावर चालूच राहतात ते. तर हे सगळे कार्यक्रम आताप्रमाणे चालूच राहतील. फक्त आता आमच्या सगळ्या कार्यक्रमाचं केंद्र आता मंदिर झालेलं आहे. कारण मंदिर अशी गोष्ट आहे की कोणी अपरिचित मनुष्य सुद्धा आत येतो आणि त्याला काही संकोच वाटत नाही की आत कसं शिरायचं गेटच्या, असं काय वाटत. सगळ्यांचा इथे प्रवेश आहे, कोणालाच आपण नाकारत नाही. कोणताही भेदभाव न करता आपण सगळ्यांनाच इथे हे करतोय, स्वागत करतोय. पण मंदिर ही सार्वजनिक गोष्ट असल्यामुळे सहजपणे कोणी येऊ शकतं
आणि हे मंदिर एवढी मोठी बाब आहे. आता याचं सगळं हे करणं, मेंटेनन्स करणं आणि याची पावित्र्य कांबळे ठेवणं, जितकं तुम्ही ठेवाल ही मेजर ॲक्टिव्हिटी आहे. आता लोक याला आकर्षण करून सतत येथील संख्या वाढेल आणि मग ते लोकांचा सहभाग मी जो तर आहे. म्हणतो जसं अजिंठा लेणी, वेरूळची किंवा वेरूळची लेणी आहे, मकबरा आहे, मग ते बघायला जगातून लोक येतात. तर आता ही एक MTDCने किंवा यांनी सगळ्यांनी नोंद घेऊन याचं खूप चांगल्या प्रकारे हे केलं पाहिजे. आणि हे जसं तुम्ही तुमच्या सूचनांमध्ये सांगितलं की हे कुठलंही असं ठिकाण नाही की इथे येऊन वेळ घालवावा म्हणून. नाही. फक्त तुम्ही खरं ध्यान करायचं असेल तर या इथं. अगदी बरोबर. तर हे अतिशय महत्वाचं आहे. तर हे सगळं तुम्ही 10 वर्ष त्याचं काम चालू होतं. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना, म्हणजे तुम्ही किती लक्ष घातलं बारीक त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आम्ही जेव्हा मी इथे आलो 2005ला, 1-2 वर्षातच इथे मंदिर व्हावं असं आमच्या मुख्यालयाकडनं हे झालं, सूचना आल्या. मग मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो, प्रयत्न करायला लागलो. पण आम्ही एवढं मोठं मंदिर बांधायचं नव्हतं आम्हाला. छोटंसं काहीतरी असावं 10-20 लाखांचं. पण नंतर लक्षात आलं की ते हळूहळू ती वाढत गेली बाब. आणि मग मोठंच मंदिर असावं, मग दगडाचं असावं. त्यामध्ये पूर्ण दगडाचं मंदिर आहे. याला विटांचा उपयोग जवळपास नाही आहे. नंतर अजून मार्बल आहे, पूर्ण सिलिंग लाकडाचं आहे, हे टिकूड आहे. खूपच सगळे बरंच लांबून खूप दुरून स्वतः सगळीकडे भटकलो, स्वतः डिझाईन केले. याच्यामध्ये आर्किटेक्ट नाही आमचं कोणी. काय सांगतो? कोणी स्ट्रक्चर डिझायनर फक्त आहे, पण आर्किटेक्ट कोण नाही आहे. प्रत्येक डिझाईन आम्ही फोटो आणून केलं, प्रत्येक डिझाईन मी केलंय याच्यामध्ये. आणि मग ते त्याच्याप्रमाणे, कारण की याच्यामध्ये आधी डिझाईन करावं लागतं, म्हणजे मॉडेल करावं लागतं, मग त्याचं कोरावं लागतं. 3 डायमेन्शन आहे ना, दगडाचं कोरीव काम कठीण असतं. तर ते सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन प्रत्येक आयटम जावं लागतो. आणि दगड मिळत नाही पुष्कळ, ते मजूर मिळत नाही, कारागीर मिळत नाही, दगडावर काम करणारे. अशा सगळ्या अडचणीतून जाऊन ते 9-10 वर्ष लागलं त्याला. पण ते माझ्या डोळ्यात एक संकल्पना होती मंदिराची आधीपासूनची. त्याचे बरेचसे मी त्याचे विचार केले होते, डिझाईन्स पण तयार केले होते. पण इथे मी इथला प्रमुख असल्यामुळे सगळ्यांना मूर्तरूप देण्याची जी मुभा आणि स्वातंत्र्य होतं ते मला मिळालं. आणि मला 2-3 लोक आमचे भक्तच आहेत, त्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली. म्हणजे अलौकिक आहे. म्हणजे तुम्ही हे जे म्हणताय की तुम्ही स्वतः आर्किटेक्ट न नेमता हे चित्र पाहून केलेलं आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर पण नाही, कॉन्ट्रॅक्टर कोणीच नाही. अरे बा, कोणी, सगळे मशीन आमच्या, मजूर आमचे, त्यांचं सुपरवायझर आमचे, सगळंच आमचं. इथे कोणी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, कोणी डिझायनर नाही, कोणी हे नाही आहे, आर्किटेक्ट नाही आहे. ते सगळं आम्ही आमच्या स्तरावर केलं आहे. ते त्याच्यामुळे आम्ही इतकं क्वालिटी वर्क करू शकलो. हे खूप क्वालिटी वर्क आहे. क्वालिटी म्हणजे हे मी लेण्यांचं तुम्हाला जर उपमा दिली ती काय अतिशयोक्ती अजिबात नाही. ते दगडांमध्ये केलेलं सुंदर आहे काम. आणि लोक अगदी मुग्ध होऊन जातात. प्रत्येक जण तोंड भरून त्याची प्रशंसा करतो, बघत राहावशी वाटतं असं. ते तिथे आल्यानंतर आता आम्ही सुद्धा येतो सकाळी, तर ते एकदम शांत वातावरण, खूप शांत असतं. आणि मंदिराचं, आश्रमाचं हेच महत्व आहे की आपण बाहेर गेलो की आपल्याला अशांत करणाऱ्या गोष्टी खूप असतात. मंदिरामध्ये गेलं, आश्रमात गेलं की आपल्याला मन शांत व्हावं, त्याची तीच ही असते, प्रयोजन तेच असतं. तुम्ही एक आदर्श मूर्तिमंत अप्रतिम उदाहरण असं लोकांसमोर ठेवलंय. म्हणजे स्वस्थ मन असेल तर कशा प्रकारची निर्मिती केली जाऊ शकते. एरवी नाही तर काय की आहे फकीर तर त्याला काही समजत नाही, अशा प्रकारे बोललं जातं. ते तुम्ही इथं साफ दाखवून दिलेलं आहे. आणि इथं आता इतके MARC, आता मास्टर ऑफ आर्किटेक्चर कॉलेज होणार, इतकं सगळं जे चालू आहे त्याच्यात हे फार मोठं आदर्श असं खूप सुंदर आहे. म्हणजे हे काही कोणी एका आर्किटेक्टने बांधण्यासारखे मंदिर नाही आहे की नाही. कारण काय, ही कल्पना त्यांना येऊ शकते. हे स्वामी विवेकानंदांनी संकल्पना केली. आणि स्वामी विवेकानंद 1902ला गेले, तर त्याच्या आधी त्यांनी मंदिराची संकल्पना जगभर आणली होती. त्याप्रमाणे आमचं मुख्यालयातलं मंदिर आहे. तर माझ्या डोळ्यासमोर ते मंदिर होतं वेलूरचं. त्याप्रमाणे मी त्याचा आधार घेऊन या मंदिराचं उभारणी झाली, डिझाईन केलं, उभारणी झाली. बरेचसे फरक आहे त्याच्यामध्ये, पण माझा आधार तो होता संकल्पनेचा. आणि त्यामुळे हळूहळू होता ते डेव्हलप होतोच संकल्पना ती आम्हाला वेळ लागला हे करायला. पण ते कामच कठीण आहे ते.
आता स्वामी विवेकानंद अनेक राष्ट्रांमध्ये फिरले, त्या सगळ्या यातना, त्यांचं स्वतःचं आरोग्य या सगळ्यावर मात करून, पण त्यांनी जे काही जगाला संदेश दिला, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की खूप वर्ष साधना केली, 2 तप, आणि 5-6 वर्षात त्यांनी सगळं ते सांगितलं. आता ते हयातभर म्हणजे ते राहणार आहे अगदी. तर आता मठ त्याच्यातून जे त्यांनी परदेशातून आल्यानंतर इथं जेव्हा ठरवलं की मठ सुरू करायचं, तर त्यांच्या सहकाऱ्यांशी ते बोलत असताना काही सहकाऱ्यांनी त्याला थोडासा म्हणजे विरोध केला. तर त्यानंतर स्वामींनी त्यांनी दार बंद करून घेतलं की मी कुठल्या हेतूने बोलत होतो आणि हे असं काय. त्यांना त्या प्रचंड यातना झाल्या. पण ज्या वेळेला असं विवेकानंद काय आहे, कारण की रामकृष्णांचे त्यांना जे आशीर्वाद किंवा त्यांच्याकडनं आलेली सिद्धी, तर ते काहीतरी रचनात्मक आहे. आणि हे पुढं एक भारतासारख्या देशामध्ये जिथं जसं तुम्ही सांगितलं की शिक्षणाचं प्रमाण कमी, या सगळ्या गोष्टीमध्ये हे आत्मिक विचार आपण दिलेच पाहिजेत, आणि ते एका वास्तूमध्ये आणि नियमितपणे आणि एका अभ्यासक्रमातून दिले पाहिजेत, अशा हेतूने त्यांनी ते केलं असावं असं मला वाटतं. तर तुम्ही सांगा त्याबद्दल. कोणती क्रिएटिव्ह गोष्ट करणं त्याला विरोध होतोच. तुम्ही कोणती ओरिजिनल युनिक गोष्ट करायला जाल, लोकांना ते समजत नाही, सामान्य लोकांना ते समजत नाही, त्यामुळे आपोआप विरोध होतो. म्हणून स्वामीजी म्हणत असायचे की प्रत्येक गोष्टी 3 तरातून जात असते. पहिलं म्हणजे अपोजिशन, विरोध होतो. दुसरं म्हणजे इनडिफरन्स, जाऊ द्या आता काय ऐकत नाही, त्यांचं ते दुर्लक्ष करतात. आणि तिसरं म्हणजे स्वीकार, ऍक्सेप्टन्स. त्या 3 गोष्टी म्हणून सतत जात असते. तर स्वामींना विरोध झाला म्हणजे विरोध झाला याचा अर्थ लोकांना ते समजलं नाही, त्यांचा विकास समजली नाही. स्वामी म्हणतात एव्हरीबडी मस्ट बी ओरिजिनल ऑर नथिंग. प्रत्येकाने वेगळा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, म्हणजे ओरिजिनल विचार केला पाहिजे, मुळात विचार केला पाहिजे, कॉपी करायला नको. बरोबर. आणि ते झालं तरच काहीतरी आपल्याला काहीतरी निर्मिती होऊ शकेल, नवीन निर्मिती होऊ शकेल. त्या दृष्टीने स्वामींचं प्रत्येक गोष्ट ही अगदी, आणि जुनं आहे म्हणून ते तोडून टाका असं नाही. जुन्याचा त्यांनी संपूर्ण आदर केला, जुन्याचं स्वीकारलं, पण नवीन पण त्यांनी त्याला पण जवळ केलं. स्वामी म्हणतात तुम्ही भारतीय आहात, परंतु पाश्चात्यांचे विचार, त्यांचे जेव्हा त्याच्यातून हे करू नका, ते घ्या, पण आपलं पण जपून ठेवा. तुम्हाला जसं घेण्यासारखं आहे तसं देण्यासारखं पण आहे. हे देवाणघेवाण हा प्रकृतीचा नियम आहे. तुम्हाला काही घेतलं पाहिजे आणि त्याच्या बदल्यात लोकांना गेलं पाहिजे. आपल्याकडे अध्यात्म ज्ञान आहे, ते इतरांकडे नाही आहे, तर ते देणं तुमचं कर्तव्य आहे. त्यांच्याकडनं भौतिकता घ्या तुम्ही, भौतिक, पण आपल्याकडे भौतिकतेचा विकास हा थोडा खुरटलेला आहे, तर तो तुम्ही त्याच्याकडनं घ्या. म्हणजे ह्या सगळ्या कल्पना स्वामींच्या इतक्या ओरिजिनल आहेत, इतक्या नवीन आहे. आणि त्याचा जर अभ्यास झाला स्वामींच्या, मला तर पुष्कळ असं वाटतं की आपलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वामींच्या विचारांवर जर आपलं हे गेलं असतं तर खूप फरक पडला असता. स्वामींच्या विचारांची दिशा काय होती, स्वामींनी भारताला कसं समजून घेतलं, भारत कसा असावा अशी त्यांची ही होती. त्यांनी प्रत्येक छोट्या बाबतीने सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. रवींद्रनाथ टागोरांचं एक फार प्रसिद्ध असं वचन आहे की त्यांनी पत्राच्या उत्तर लिहिलं होतं की इफ यू वॉन्ट टू नो इंडिया रीड विवेकानंद. इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही विवेकानंदांचं अध्ययन करा. विवेकानंदांच्या अध्ययनामध्ये, विवेकानंद विचारांमध्ये सगळं सकारात्मक आहे, नकारात्मक काहीच नाही. तर विवेकानंदांचे विचार डोळ्यासमोर ठेवून जर भारताच्या विकासाचा आपण आराखडा तयार केला गेला असता तर खूप फरक पडला असता. गांधीजींनी म्हटलंय की मी विवेकानंदांचं वाङ्मय अगदी मुळातून वाचलंय, खोलवर वाचलंय, सखोल वाचलेलं आहे, आणि ते वाचल्यानंतर माझी देशाविषयीची भावना, देशाविषयीचं प्रेम हे 1000 पटीने वाढलेलं आहे. असं सगळ्याच मोठ्या माणसांनी, अगदी जवाहरलाल नेहरू असो, नंतर राजगोपालाचारी असो, लोकमान्य टिळक असो, किंवा आपले हे सुभाषचंद्र बोस, आंबेडकर, डॉक्टर आंबेडकरांनी साहेबांनी म्हटलं, आंबेडकर यांनी, की काही शतकांमध्ये आपल्या भारतामध्ये भगवान बुद्धांसारखे थोर पुरुष जन्माला आले, आणि त्यांच्याच थोडीचा पुरुष जन्माला आला स्वामी विवेकानंदांच्या रूपामध्ये. हे आंबेडकरांचे विचार आहेत. तर ही जे विवेकानंदांचं जे, आणि आज विवेकानंदांसारखा एक थोर पुरुष भारतामध्ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर, अगदी तरुणांसमोर सुद्धा
दुसरं कोण नाही आहे. तर त्यांच्या विचारांचं आजही झालं आजसुद्धा त्यांच्या विचारांना समोर ठेवून भारत जोपर्यंत समजत नाही आपल्याला भारत काय आहे, आपण भारताचा विकास करणार आता कसा. हे आज बघा ना, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हां. किंवा बिल गेट्स सारखा माणूस असेल किंवा हे आपल्या महाराष्ट्रातले हनुमंतराव गायकवाड असतील, हे सगळे अण्णा लोकं हजारे. आदर्श म्हणतात. अण्णा अण्णा हजारे. म्हणजे खूप लोकांनी, अगदी सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांनी, राजकारण क्षेत्रातल्या लोकांनी घेतलंच आहे स्वातंत्र्यापूर्वी. सगळ्या क्षेत्रात लोकांनी स्वामी विवेकानंदांचं एवढं हे घेतलंय, प्रेरणा घेतली. राजीव गांधींनी 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून मुद्दामून त्यांनी घोषित देशाचा सुरू केला. म्हणजे युवकांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श सगळ्यात मोठा आहे असं समजून त्यांनी ही घोषणा केली. आणि 12 जानेवारी आता भारतभर त्याचा पाळला जातो. त्याच्यामुळे चला, आपण भरपूर वेळ दिला तरी मला एक निरोप घ्यावा वाटत नाही. ह्या मुलाखतीत तसा निरोप होणार नाही. मी कायम आपल्या संपर्कात राहील. जरूर. आपला ही मुलाखत थोडीशी थांबवण्यापूर्वी मी आपल्याला असं सांगेन की आपण गुरु तर आहात, स्वामी तर आहात, आपण मॅनेजमेंट गुरु आहात. आपण एक सृजनात्मक दृष्टिकोन असलेले गुरु आहात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु आहात तुम्ही. ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मी इतके वर्ष औरंगाबादमध्ये राहतोय, पण माझ्या नशिबात परवा योग. काही गोष्टीला योग यावा लागतो, हे प्रारब्ध तुमच्या आध्यात्मिक भाषेमध्ये वाटायचं. ते आता जिंतूरकर वगैरे ते जे सगळे आमचे परिचयाचे डॉक्टर आहेत वेगवेगळे, तर आज जाऊ उद्या जाऊ, पण त्या दिवशी तो योग आला आणि मी सुदैवाने बिंब प्रतिबिंब वाचत होतो, ते चंद्रकांत खोतांची कादंबरी, आणि मला ही मठाची बातमी वाचायला मिळाली. म्हटलं हे आपल्याला की आता तू सेवा दे, तुझ्या रूपाने जेवढी काही नकभर देत आहे त्या पद्धतीने मी ओढला गेलो. आणि आपण काय आहात हे आपल्याला भेटण्याआधी मला कार्यक्रमाच्या रूपाने कळलं. म्हणजे हनुमंतराव गायकवाडांना बोलवणं असेल की मनाची शक्ती आणि विवेकानंद वाचल्यानंतर तेवढ्या एका वाक्यावर मी त्यांना विचारलं, तर मी फार तत्वज्ञान वाचलेलं नाही त्यांचं, पण त्यांच्या एका वाक्याने किंवा त्या एका पुस्तिकेने मला घडवलं. आज त्यांच्या 950, 1000, 1200 रुग्णालय, ते सेवा असतील, वेगवेगळे खूप काम त्यांचं असेल. तर अशा लोकांना तुम्ही एकत्र केलं आणि युवक वगैरे तर ते सगळं आहे. तर हे आपलं कौशल्य, त्या अर्थाने स्किल, मॅनेजमेंट स्किल ते कसं असावं याचे आदर्श उदाहरण म्हणजे स्वामी आपण आहात. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आलेत, आपला वेळ दिला, तुमचे आभार मानतो आश्रमातर्फे. नमस्कार.